शेतकऱ्याची गाय शेतामध्ये विहाली, ते गाय आपल्याला घरी आणायची. कशी आणू आपण शुभम महाराज? मी ना मुंबईत हा प्रश्न विचारला बाबाजी. मुंबईत म्हटलं शेतकऱ्याची गाय शेतामध्ये व्याली, घरी कशाची आणायची? तो म्हणे ट्रकात टाकून. मुंबईतल्याला काय माहित कशी आणा लागते. इथं सगळा शेतकरी समाज आहे. गाईला जर घरी आणायचं आहे तर त्या गाईचं वासरू उचलावं लागते. ते कंठाशी धरलं, तुम्ही 100 किलोमीटर जरी चालले तरी गाय तुमचा मागोवा घेत तुमच्या मागे मागे धावत येते. तशी एक गाय आहे, त्या गाईचं नाव आहे विठाबाई. ते गाय राहते पंढरपुरात आणि त्या गाईचं वासरू म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम सावता माळी गोरा कुंभार चोखा मेळा संताजी महाराज शेना महाराज रोहिदास महाराज जना हे वासर आहेत. आणि जो जो या संत रूपी वासरावर प्रेम करते त्याच्या घरी पंढरीची विठाबाई रूपी गाय धावत येते. म्हणून हा सोहळा आहे. सगळ्यांचा वाटा आहे या सोहळ्यामध्ये. जो जो इथं बसलेला असेल, नाही देणगी दिली, इथं झाडझुड करत असेल, त्याचा हा सोहळा आहे. एकल्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मिळविला, असो हा दिव्य सोहळा. आणि बाबांच्या आज्ञेवरनं माझ्याकडे आलेली सेवा आहे. पूजनीय स्वामीजी समोर बसलेले आहेत. सर्व संत वृंदांना, परिसरातल्या वारकरी वैष्णवांना वंदन करतो. संस्थेचेच गायक लोक आहेत. मी कोरोनात आलतो तर यायला काहीच येत नव्हतो. आहे ना? हा आमचे नाही ना, याचं नाव वेगळंच आहे ना. अवधूत महाराज, किशोर महाराज, अगरबत्ती शाप माणसं आहेत. हा काहीच नव्हतं येत बा, खरंच नाही. आता महाराष्ट्रात फेमस झाले. असो असा सोहळा आहे. बाबांनी आज्ञा केली. हे एक लेकरू आईसाहेब मुक्ताईचं तुमच्या समोर उभं आहे. सेवेसाठी जो अभंग घेतला, हा अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी नाथ बाबाचा आहे. नाथ बाबा या अभंगाच्या माध्यमातून विरोधाभास अलंकाराच्या द्वारा बोलतात, म्हणजे उलट्या भाषेत. विरोधाभास अलंकार म्हणजे काय? अभंग जसा दिसतो त्याचा अर्थ तसा नसतो, त्याला म्हणतात विरोधाभास. कबीरदास की उलटी बानी, बरसे कंबल भीगे पाणी. कंबल बरसेन पाणी भीगे. नाथाच्या घरची उलटीच खून, पाण्याला लागली मोठी तहान. नाथाच्या घरच्या पाण्याला तहान लागली. याचे भाव आहे, नाथाचं घर कोणतं, त्या घरातलं पाणी कोणतं, त्या पाण्याला तहान कशाची लागली. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. थोर नवलाव झाला, वांझे पुत्र प्रसवला. मुंगी आकाशात उडली, तिनं सूर्य गिळला, नवलाव झाला, वांझेशी पुत्र झाला. कधी कधी साधू, आता हे खोटं वाटते, अतिशयोक्ती अलंकारात बोलले. अश्वशिंगे आकाश चिरा, लहाने जाते दळा वारा. नपुसकाचे नातवंड घरा, सूर्य अंधारा लपू आली. कोमात दिले काय? घोड्याच्या शिंगाना आकाश चिरा, लहान जात्यानं वारा दळा. नपुसकाचे नातू सूर्याच्या अंधारात लपाछपी खेळतात. कोणतं खरं आहे यातलं? माझा बाप ब्रह्मचारी. पटलं का आबा? हो म्हणतात. मग मी काय सूर्याच्या मंत्रानं झालो काय? हो नका म्हणून असं होते ना, काय करू. अश्वशिंगे आकाशाची, घोड्याच्या शिंगाना आकाश चिरा. लहान जात्यानं वारा दळा. आणि नपुसकाचे नातू सूर्याच्या अंधारात लपाछपी खेळतात. किती शिंगा आहेत रे बाबू घोड्याले? सांग ना. आता एवढा हिशोब करायला लागते का बाळा?
2 आहेत. दोनच आहेत नेमकी, पाहिले तुला. मी काल एका म्हाताऱ्या माणसाला म्हटलं भीष्माचार्याच्या बायकोचं नाव काय, तर तो बा मला म्हणे पहिलं अक्षर सांगा म्हणे. मी सांगलं, म्हटलं पहिलं अक्षर शा आहे म्हणे. मग भीष्माचार्याच्या बायकोचं नाव शांताबाई आहे. ओ दादा, घोड्याला शिंग नसतं. अश्वशिंग आकाश चिरा, लहाने जाते दळा वारा. वारा दळ्याला लहान जातं चालते का बहिणी हो? केवढं जातं पाहिजे? मोठं पाहिजे म्हणते ते. माय काय करू रे देवा. नपुसकाचे नातवंड घरा, सूर्य अंधारा लपवाली. स्वतः बोलून स्वतः खंडन करणं म्हणजे अतिशयोक्ती. पण आजचा जो अभंग आहे हा विरोधाभासात आहे. सांज पडी दिन ढल गया, बाघीन घेरी गाय. गाय बिचारी मरी नहीं, बाघीन भुकी न जाय. संध्याकाळ झाली, संध्याकाळच्या वेळेला वाघीण आली. वाघिणीनं गायला घेरलं. गाय मेली नाही, वाघीण उपाशी गेली नाही. खरी संध्याकाळ कोणती? संध्याकाळ म्हणजे म्हातारपण. संध्याकाळ आहे जीवनातली. त्या संध्याकाळच्या वेळेला वाघीण येते. वाघीण कोणती? मुलाची सासू नाही, ते वीण आहे. वीणबाई म्हणतात तिला. वाघीण म्हणजे काळरूपी वाघीण. ते जीवरूपी गायला घेरते, आणि जीवरूपी गाय मरत नाही. पण काळरूपी वाघीण कधी उपाशी जात नाही. देह जाईल त्याशी काळोबा खाईल, याला म्हणतात उलटी भाषा. जुने लोक भारुड करत. भारुड म्हणजे साडी नेसणं, नाचणं, यालेच भारुड म्हणतात हे लोक. नाही बापू, साडी नेसू नये. पुरुषाशी स्त्रीवेश देखता, पाहणार ही जाती अधपाता. भारुड करू नये असं मी म्हणत नाही. भारुड करावा. मस्त वेगळे कपडे घ्यायचे. बाबाजींचं उपरणं आहे, असे काठाचं उपरणं, असे आपलाच कपडा. बाईचा, जुन्या बाया ह्या गोदड्या शिवत. माणसाले धोतराची, बाईले साडीची. पागल होत्या का त्या माया? ते समजत होतं साडीचे संस्कार मालकावर जाऊ नये. काही काही माणसं पहा तुम्ही असे वजनदार दिसतात, पण चालणं सुरू झालं की असे असे असे. साडी भारुड करू नये असं मी म्हणत नाही. भारुड भावाच्या असत आरूढ, त्याला म्हणतात भारुड. अब बायको मोठी, बायको मोठी, बायको मोठी, बायको मोठी. मुसळ लागली पाठी, मुसळ लागली पाठी. बायको नवरा गरवार केला, मनाचा मनोरथ पूर्ण झाला. बायको नवरा गरवार केला, मनाचा मनोरथ पूर्ण झाला. टाळी वाजवा. म्हणजे आदरणीय आमचे वारकरी पंथाचं वैभव, आमच्यावर भावासारखं प्रेम करणारे आमच्या कदम गुरुजींचं नाव विसरलं होतं. खूप मोठी ख्याती आहे त्यांच्या हातात. म्हणजे आमच्या तोंडात पावर नाही तेवढी देवान त्याच्या हातात दिलंय. त्यानं वाजवलं की मुर्द्याच्या अंगात जीव येते, इतकी धमक आहे. अब बायको मोठी मुसळ घेऊन लागली नवऱ्याच्या. भारुड आहे हे.
पाठी. तुम्हाला पटलं ना? नवऱ्यापेक्षा बायको मोठी. ते म्हातारे बाबा नाही म्हणतात. नाही, तुमच्या काळात नव्हतं ना. बायको मोठी होती का बाबा? म्हणून तुम्ही नाही म्हणता. आम्ही नाही म्हणत, आम्ही हो म्हणतो. हा मग नाही, खरं काळ बदलला ना बाबा. हो, पहिले 9 वर्षाचा, 7 वर्षाचा, 6 वर्षाचा, 5 वर्षाचा पती पत्नीचा फरक असे. आता मी सांगू नये तुम्ही ऐकू नये. 31 वर्षाच्या पोरानं बाबा, 31 वर्षाचा पोरगा 39 ची बायको केली आणि 2 लेकरं तिच्या संग फुकट भेटले. त्याले आमच्याकडे त्याले गाई मागे वासरू म्हणतात. हो ना गुरुजी? झाली की नाही मोठी? बायको मोठी मुसळ घेऊन लागली नवऱ्याच्या. मारत नाहीत का बाया? तुमचा रुबाब होता बाबा. मोठ्या मोठ्या मिशा, पाबर कशी दिसतात माणसं. वजन हो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर या भागातले जेवढे मावळे होते तेवढे कुठलेच नव्हते. तुमचा परिसर हा रुबाबदार माणसं होते. असा मिशीले ताव दिला की बायको भेट जाय. आता कठीण आहे हो बाबा. एखादं लग्न करून दिलं गुरुजी, त्याचं होय ना, तिले भेटे ना, मग झालं. तो माझोळी आहे बाबा, घर लोक चाला. मी ना म्हटलं भाऊ सांगणं काय झालं? नाही ते सांगता येत नाही. म्हटलं झालं काय सांग ना. मग लोकांच्या बाजूला नेलं. मला ते मारते म्हणे. म्हटलं काय करू? नाही म्हणे तुमचं ते ऐकते. गेलो बा मी म्हटलं बाई, नवरा देव असते. आमच्याकडची भाषा नवरा देव असते, मारू नये. मग आता मी सांगून राहिलो तर त्यानं गप बसावून उभाऱ्यानं तो मा मागून तोंड घाले. नाही बाबा, तिले म्हणा मारत जाय पण घरात. म्हणून म्हणतो बेवडे बावडे मार खातात. ते घरात कोंबे खातात आणि बाहेर सप्त्यावाले म्हणतात हिशोब द्या, हिशोब. बहिणी हो, पती परमेश्वर असते मी सांगितलं, पण तो तसा असला तर. नाहीतर कोणते बाबा आले की तुम्हालाच ज्ञान सांगता पती परमेश्वर आहे, पती परमेश्वर आहे. तुम्हाला जर असा जास्तच बाबा भेटला, त्या बाबाले म्हणा बेवड्याची बायको होऊन पाय म्हणा. मग काय तर बायको मोठी मुसळ घेऊन लागली नवऱ्याच्या पाठी. आणि याचं ध्रुवपद आहे, बायकोनं नवरा गरवार केला. आणि हे खरं वाटते का कोणाले? माणसाला लेकरं झाले. आमच्या गावात चोपदार बा होते जाडे. हे बाई जाडी जुडी चोपदार बा. त्याला आलं हिवता, पोरं जमा झाले. घ्या काकाला दवाखान्यात उचला. मग त्याच्या अंगावर चादर टाका, घोंगडं टाका, शॉल टाका. या पोरेनं त्याला साडी गुंडाळली. नेला सरकारी दवाखान्यात. डॉक्टर कमी, नर्सा जास्ती. आत घ्या. नेला अंदर. 2 वाजले तरी काका बाहेर नाही. एक कार्यकर्ता गेला म्हणे मॅडम किती वेळ लागेल? मॅडम म्हणे सकाळी होईन. होय बाहेर. असं होत नसतं. मग बायकोनं नवरा गरवार केला. ते बायकोन जो नवरा गरवार झाला त्याचं नाव काय? जेव्हा कोठेचं नव्हते काही, जेव्हा कोठेचं नव्हते काही, जेव्हा कोठेचं नव्हते काही, जेव्हा कोठेचं नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्याची होते पाही, अवघे शून्याची होते पाही, अवघे शून्याची होते पाही, अवघे शून्याची होते पाही.
काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्याची होते पाही कान्होबा तेरे तेरे ते कोण माया माया रूपी बायकोन माया रूपी बायकोन परमात्मा रूपी नवऱ्याला गरवार केलं. साऊंड वाले कुठले आहेत? दाभाडी. वा वा, हिरा माणूस भेटला हिरा. हा टाळी वाजवा त्या भाऊसाठी. एकच नंबर. कारण बुवाच्या असं मनातलं वैयक्तिक बुवा बटन सोडून नाही राहिला माणूस. हो, आमच्या इकडले काही काही बिडी वळ्याला जातात. आम्ही 3रे वर्षी कीर्तनाला आलतो, पण आमचे गुरुजी कावले होते वाळू आवाज म्हणू म्हणू, पण तो काही वाळू आहे ना. शेवटी अर्ध्या कीर्तनात येईन पकवास सोडून दिलता. मायच कीर्तन होतं. हो, पण आज असं व्हायलाय मी 2:30 वाजे लोक कीर्तन करू शकतो. जेव्हा कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्याची होते पाही कान्होबा तेरे तेरे ते कोण तेथे एक ढालगज निर्माण झाली माया माया रूपी बायकोन परमात्मा रूपी नवऱ्याला गरवार केलं म्हणून हे सारं विश्व झालं. याले म्हणतात विरोधाभास. हाव 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 माया. फोन आला आजीले आबाचा. बोलते बिचारी जोरानं रमानं बोलणं माय. ओ विठ्ठल विठ्ठल. याला म्हणतात. मग एखादा म्हणेन महाराज तुमचे संत असे उलटे का बोलले? लोक भेटतात आम्हाला. आम्ही लहान होतो पंढरपुरात राहायचो. एक जण म्हणे रूप पाहत आलोचनी सुख झाले व 6 जणी त्या 6 जणी कोणत्या? मी होतो नवीन. श्री गुरु आबा गुरुवारी वक्ते आबा मुक्ताबाईच्या मठात राहत गेलो न उठवला आबाला. म्हटलं आबा उठल्या काय? म्हटलं एकानं मला प्रश्न विचारला कोणता? म्हटलं तो म्हणते रूप पाहत आलोचनी सुख झाले व 6 जणी त्या 6 जणी कोणत्या? त्याले सांग त्यातली एकटी माय होती. त्या 6 जणीतली एकटी माय होती सांग. मी म्हटलं बाकीच्या 5 त्याच्या मायले विचार. एखादा आपल्याला म्हणे महाराज तुमचे संत उलटे का बोलले? आता याच्यावर विद्वान लोक वेगळं वेगळं सांगतात. मी भोळा वारकरी आहे. मी सरळ सांगत असतो. आमचे साधू सरळ बोलू बोलू थकले म्हणून उलटे बोलले नाही काय सरळ. उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरी. असं म्हटलं का कोण्या साधून सकाळी उठोनी शेताचे रस्ते धरा शेजारी लोकांचे तुम्ही बांध कोरा. कधीच आमचे साधू उठले की आपल्याला अज्ञानाच्या झोपेतून उठवतात. उठा उठा जागा पाठी भयानी पंढरी वाचोनी दुजा राम राम स्मरा. कर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव कर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. करू संसार श्रमाये तुम्ही वासुदेव वासुदेव करू संसार समाय तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तू विषय कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तू विषय कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना
वासुदेव वासुदेव म्हणा. करा रे बापानो, सरळ भाषा. करा रे बापानो साधन हरीचे. बदलली भाषा. किती सांगू तरी नाही कती. पुढे तुम्ही म्हणा बघ. शिंदडीचे काय माय गेली होती. हे सगळे शिव्या शिव्याच्या पाठ आहे. हा अर्थासहित नाही, खरंच ना साहेब, अर्थासहित पाठ आहे. बटकीचे, शिंदडीचे, चुंबडीचे, लटकीचे. बाबाला विचारा, आमचे गुरु महाराज 3 तास कीर्तन कर आणि 1 तास स्पेशल शिवायचा असे. मला जर कोण म्हटलं भावकथा करता करू शकतो मी. बटकीचे, शिंदडीचे, चुंबडीचे, लटकी ह्या शिव्या दे. याचे अर्थ माहित आहे, पण वय कमी पडते बाबाजी. 50चा झालो की मग आता सध्या वय कमी पडते. मी एक दिवस म्हटलंच तरी, म्हटलं बटकीचा म्हणजे कोण. एक जण उभा राहिला आणि मला म्हणे सांगा बाबा. मी आहे म्हणे तुमच्या पाठीशी. मी सांगलो बा. मी म्हटलं बटकीचा म्हणजे ठेवलेल्या बायकोचं लेकरू. डायरेक्ट गेलं सांगू. आणि जो मला सांगा म्हणे भाऊ तोच तसा होता. मग नारळही नाही भेटलं, पाकिटही नाही भेटलं. मग गाडीत काय गोमूत्र टाकू. बंद केलं मी. आता सांगत नाही बाबा मी. सांगल्याशिवाय राहत नाही. साधू संतांनी शिव्या दिल्या का दिल्या आपण ऐकत नाही. तुम्ही ऐकताना साधूचं हा भागच चांगला आहे. नका करू संसार श्रमा. संसार सोडून द्या. तुमच्या जमिनी आमच्या नावावर करा. तुम्ही पाव पाव गांजा घ्या. कैलास का राजा दम लगा नको आजा. काय हो म्हणता राजे हो. कोण ऐकते बाबा. हा गुरुजी एवढं सोपं आहे काय संसार सोडणं. आणि ह्या आता आम्ही दिंडीत चालतो. म्हातारी माणसं असतात दिंडीत. 60 वर्ष संसार केला, महिनाभर वारीत आले, विसरानं संसार नाही बाबा. 3 दिवस चालतात. 4थ्या दिवशी म्हातारीले फोन. जेवली. खोटं नाही बोलत. बरेच म्हातारे मला फोन मागता. बाबा फोन द्या. मी देतो पण रेकॉर्डिंग लावून देतो. आणि जेवढे म्हातारे बोलले तेवढं रेकॉर्ड करतो आणि दुसऱ्या दिवशी कीर्तनात सांगतो. मग आमच्या दिंडीतले म्हातारे करता बाबाला रिद्धी सिद्धी प्राप्त. कायची रिद्धी कायची सिद्धी रे बापू. मला एवढंच सांगायचं, संसार सुटत नाही. आणि संसार सोडणं सोपा नाही. संसार सोडणं सोपा नाही. हा हा म्हणून सांगत असतो मी. एक जण आला हापसत होता. दुसरा म्हणे ओ हापसू नको खारट पाणी आहे. तो म्हणे नाही घंटाभर हापसल्यावर इन्न गोळ. अरे जीवनभर हापसलं तरी त्या हापशीले गोळ पाणी लागत नाही. त्या हापशी खारट पाण्याची आहे की नाही बा. हा तरी बस ते हापसत. म्हणून सांगतो बापू संसार सोडू नका. आनंदात संसार करा. आज याच सोहळ्यामध्ये आईचा अमृत महोत्सव आहे. आईच्या ठिकाणी देव बुद्धी केली. माझी आई म्हणजे रखुमाबाई आहे. माझा बाप माझी आई पंढरीचा विठोबा आहे. मग ज्याच्या संसारात असं आहे त्याचा संसार कशाला कमी आहे हो. मी तर नेहमी सांगतो ज्या घरात माय बापाले देव मानतात ते घर नाही, ते घर मंदिर आहे. पांढरे कपडे आहेत, भगवे कपडे आहेत. कोण्याच कपड्यानं साधू सिद्ध नाही. हे डायरेक्ट सांगतो. लय मोठं कीर्तन करते, फेटा बांधते, गळ्यात माळा घालते. जीन्स पॅन्टवाला अशी जीन्स पॅन्टवाला. पण आई वडिलाच्या ठिकाणी देव बुद्धी अशी. साधू 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 कपड्यानं नसते. राग द्वेष रहितत्वम उदासत्वम. ज्यानं कधी कोणाचं वैर केलं नाही तो साधू आहे. माफी मागून बोलतो. चॅनल समोर आहेत माझ्या. काही काही गोष्टी बोलायला लपकावं लागते पण बोलतो. जेवढं वैर आमच्या बुवा लोकाईत आहे ना तेवढं वैर राजकीय नेतेत राहिलं नाही. लय कठीण काळ आला. आता फेसबुक इंस्टावर महाराज लोकांच्या विरोधात महाराज लोकच आहेत. आम्ही आमच्यातच वैर करतो. मृदंगाचार्यांना मृदंगाचार्याविषयी विचारा कसे वाजवतात कदम बाबा. हा विशेष नाही.
असंच आहे गुरुजी. हा, गायकाले गायकाचे विचारा, स्वर जाते म्हणते. हा, माय विचारा म्हणा कसा कीर्तन करते. अभ्यास नाही, आपल्यात हेच किडे पडले. आदरणीय पूजनीय महादेव बाबा राऊत त्यांची एक क्लिप आज व्हायरल झाली. लय मस्त बोलले, मनाला प्रसन्न वाटलं. जो तो बोलते कीर्तनकारानं पैसे घेऊ नये, पण ते त्या क्लिपमध्ये बोलले, अरे घेतलेच पाहिजे म्हणून, बिना पैशाचं काहीच होत नाही. कोण्या महाराजानं 200 एकर जमीन घेतली काय, त्यानं सांगलं असं. कोण्या महाराजाच्या कॉलेज शाळा निघल्या काय. आमदाराचा पिय गरीब राहत नाही, मग आम्ही विठोबाचे लेकराव, आम्ही का गरीब राहाव रे. तुमचं म्हणणं काय, आम्ही नंगेचे नंगेच राव. दिवसभरात आम्हाला 10 तर टोल नाकीच लागतात. म्हटलं की येलो जागोजागी दांडा चाळव. जागोजागी हो ना भाऊ. 30-40-50 किलोमीटर झालं की पडला. बरं त्या दांड्यावर थांबलो आम्ही की पुढे 2 गतिरोधक, आणि गतिरोधक वर 2 जण उभे असतात. बिना पैशाचं कसं होईल. हा, असं म्हणा, तुम्हाला भेटलेल्या पैशातून काहीतरी दान धर्म करत जा, हे मोठ्यांचे शब्द असतात. आमच्या परिसरामध्ये श्री गुरु पाचपोर बाबा जेवढं भेटते तेवढं वाटतच राहतात. कोणीही गोरक्षणले दानच आहे. आमच्या भागामध्ये बाबांनी 250 मंदिरं बांधले हनुमंतरायाचे. श्री गुरु संजय बाबा पाचपोर 250 मंदिर. गावागावात जाऊन गावकरी एका ठिकाणी येऊन, भाऊ माऊली मंदिर बांधा, तुम्ही देणगी करा, कमी पडेल तिथं मी उभा राहतो. बांधले, मग घ्या पण काहीतरी दान करा. आम्ही त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा प्रयत्न करतो. तेवढं होणार नाही, पण केलं सुरू. फक्त मला समजा जमत नाही ते फेसबुकवर 2 केळं देणं दान करणं, पण करून राहिलो. हां, जेवढे आमच्या महाराष्ट्रामध्ये काही म्हणजे महाराजांवर संकट आलं असेल तिथं मी दान केलं, करू नाही राहिलो. आणि जगाला त्रास होईन असं वागूनही नाही राहिलो. विठ्ठल आनंदात संसार करा, मस्त, कुठंच जाण्याची गरज नाही. संसारात राहून भजन करा. वासुदेव वासुदेव म्हणा. सरळ भाषा आहे. नाही ऐकलं, शिव्या दिल्या तरी नाही जमलं, धमक्या दिल्या तरी नाही जमलं. शेवटी आई लेकराशी जशी उलटी बोलते तसे नाथराय उलटी बोलते. संत आले वरले दिंडी, संत आले वरले दिंडी, संत आले वरले दिंडी, संत आले वरले दिंडी, हे संत आले वरले दिंडी, संत आले वरले दिंडी, संत आले वरले दिंडी, ओ संत आले हे हाती खुर्च्या
एकदा आमच्या विनेखरी बाबासाठी टाळी वाजवा. सुंदर म्हणजे नामदेव महाराजांसारखे दिसतात. पगडी बिगडी नृत्यही करतात देवाच्या भजनात ना. मी काही म्हणजे स्तुती नाही करत, ते असं दांगडं दुंगडं नाही त्याच्या नाचण्यात. जसा ठेका पकवाजाचा तेवढंच बारीक. हा नाचलं पाहिजे महाराज, नाचलं पाहिजे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. नाचलंच पाहिजे कीर्तनात. मग काय डीजेवर नाचाव काय? कोणी जर भेटलं तुम्हाला नाचू नाही कीर्तनात, नाही म्हणा नाचीन म्हणा. मी मीराबाई नाचल्या, नाचूंगी नाचूंगी हरी गुण गावत नाचूंगी. नाचायचं मस्त. मी नाचतो बुवा. पग घुंगरू बांध मेरा नाचे रे, पग घुंगरू बांध मेरा नाचे रे, पग घुंगरू बांध मेरा नाचे रे, पग घुंगरू बांध मेरा नाचे, पग घुंगरू बांध मेरा नाचे रे, पग घुंगरू बांध मेरा नाचे रे, घुंगरू बांध मेरा नाचे रे, पग घुंगरू बांध मेरा नाचे रे. हे विस्का प्याला राजा जिन बे, हे विस्का घुंगरू बांध मेरा नाचे रे, 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 घुंगरू बांध मेरा नाचे रे. पहिले शेतकरी शेतात गेला, असं बटन दाबलं की धार नव्हती येत बाहेर मोटरची. त्याला बकेट घ्या लागे पाण्याची. मग त्यात पाणी, मग शेण कालोय. तुमच्याकडे असेल शेण कालोय. मग पायपाट टाकत आणि मग बटन दाबलं की ते मोटर घुंग घुंग घुंग. हा आता आमच्या जो तशा मोटरीच राहिल्या नाही, अशा हाय फाय बटनाले धक्काही लागत नाही तर धारच फेकतात. हा आमचा इकडे विषय चालू बुवानं दिलं प्रमाण. फक्त नाची नाही, पग घुंगरू. हा 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 नाचलंच पाहिजे. मला एक जण भेटला आता, मला म्हणे बुवा कीर्तनात नाचू नाही. म्हटलं पाय कोणाचे आहे? माय. मग तू काहून शहाणपणा शिकवतो? मी नाचीन. भारत देश स्वतंत्र आहे, कीर्तनात प्रमाण आहेत, नाचलं पाहिजे. बरं नाच, आम्ही का उड्या मारतो पण नाचतो. नाचलंच पाहिजे ना. काय नाही मी, मला जर कोण म्हटलं बुवा तुम्हाला एवढं पाकिट देतो गुच्चाप कीर्तन करा, नाही जमत. मग काय करू मी? नाचीनच. तुम्ही बी बुवा कोणाचंच ऐकायचं नाही. देवाची भक्ती म्हणून नाचायचं मस्त पैकी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, हे नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगी, नानदी पलाऊ जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नानदी पलाऊ जगी, नानदी पलाऊ जगी. नाचू 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 कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे. नाचू कीर्तनाचे ज्ञानदीप लावू जगी. मला कोण म्हटलं, तुम्हाला जर कोण म्हटलं बुवा नाचू नाही, तर मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकतो. महान तपस्वी साधू, अभ्यासू, विद्वान, जे आपल्याला गुरुतुल्य आहेत, गुरुवर्य आहेत, श्री गुरु चंद्रशेखर बाबा देगलूरकर, पायात घुंगरं बांधून देवाच्या भजनामध्ये नाचतात. हो, नाचलं पाहिजे मस्त. आता या हे जे लेकरं उभे आहेत, त्याचे मायबाप आहेत ना पुढे बसेल. लेकराई ज्या या लेकराईची माय कोण आहे ते हात वर करा बरं. आई येईल असतील ना गावोगावून.
हात वर करा. यातले ज्याचे लेकर उभे आहेत त्याच्या मायनं हात वर करा. खरं सांगा बहिणी हो, मी तुमचं लेकरू आहे. खरं खरं सांगा, तुमचे लेकरं नाचून राहिले तुम्हाला कसं वाटते? आनंद वाटते ना? आणि हेच लेकरं जर बेवडे होऊन डीजे पुढे नाचले असते तर? अरे हे लेकरं, हे वैभव आहे. संतती हे खरी संपत्ती आहे. लय मोठं मकान आहे त्यातून आला बेवळा लेजिम खेत, त्याचे काय मुके घेता? हा, साधं घर अशी आणि त्यातून असा टिळा लावून कपाळभर टिळा लावला, चंदन कपाळभर, असं लेकरू आलं की पाय धरा वाटतात. हे इस्टेट आहे तुमची. हो, द्याव तर चांद द्याव, नाही तर वांज ठेवाव. हे इस्टेट आहे खरी. म्हणून सांगतो बापू हो, आपला विषय तोच आला बरोबर. संत आले वरल्या दिंडी. मुद्दाच तो आहे, आपला मार्ग वरला आहे. हे उलट्या भाषेत सांग. संत आले वरल्या दिंडी, हाती खुरक्या काखेत मुंडी. यात महिमा आहे वारकरी पंथाचा. महिमा म्हणजे काय? विशेष नामाच्या मागे गुणदर्शक विशेषण लागणं म्हणजे महिमा. विशेष नामाच्या मागे दोषदर्शक विशेषण लागणं म्हणजे निंदा. काय गाव आहे? काहीच नाही बोललो, कोण्याच गावाचं नाव नाही घेतलं, पण कोणी गावात असं वाक्य जर मी वापरलं, काय गाव आहे, त्याला कसं वाटेल? मस्त बन वर्णन केलं. नाव घेतलं का? नाही. आणि हेच शब्द काय गाव आहे, स्वर बदलला, भाव बदलला आहे ना गुरुजी. मग राम 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 राम, चांगलं वाटलं? राम राम. जास्त काही फोड करून सांगत नाही, सगळे सुटले लोक आहेत. संत आले वरल्या दिंडी, हा मार्ग वरला मार्ग आहे. वरला आहे, श्रेष्ठ आहे. कशानं श्रेष्ठ आहे हा मार्ग? आपण ज्या रस्त्यानं चाललो, हा रस्ता, हा मार्ग, हा पंथ कसा काय श्रेष्ठ आहे? पहिलं कारण आहे, हा अनादी आहे. म्हणजे पंथ लय आहेत. मी कधी कोण्या पंथाची निंदा नाही केली, कधीच नाही, करणारही नाही. झाड एकच असते, त्याला फांद्या हजार असतात. कोणीही फांदीनं जीव गेला तर तो खोळावर जातो. माझं फक्त सांगायचं एवढं आहे, मला वारकरी पंथ कसा आहे. हा पंथ अनादी आहे. या पंथामधले म्हणजे या पंथात जेवढे साधू गेले, तुम्ही कोणालाही विचारा, म्हणा वारकरी पंथाची जन्मतारीख सांगा, सांगताच येत नाही. नाही नाही, तुम्ही विचारलं, जास्तच आग्रह केला तर आम्ही प्रमाण देऊ. आदिनाथ गुरु, मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य भगवान भोले बाबा, हे वारकरी पंथाचे मूळ पुरुष आहे. रंबादिक नाचती उभ्या जोडून हात, रंबादिक नाचती उभ्या जोडून हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. भगवान भोले बाबा पहिले वारकरी आहेत, म्हणून हा पंथ श्रेष्ठ. एक कारण. दुसरं, वेदबोधित आहे. या पंथाचं नाव वेदात आहे, वारकरी नाही. आपल्या पंथाचं नाव वारकरी हे टोपण नाव आहे. टोपण नाव आहे. काही काही माणसाले नाव दोन असतात. आता बाबांचे बंधू, त्यांना बंडू भाऊ म्हणतात, पण नाव ओरिजिनल वेगळं आहे. काय नाव आहे बाबा? हा हा, आदरणीय धनंजय बाबा पुजारी, त्याचं नाव धनंजय, मला माहित नाही. बंडू भाऊ का? टोपण नाव पुढे आलं. तसं वारकरी पंथ, वारकरी हे टोपण नाव आहे. मूळ नाव वैष्णव आहे. वैष्णव आहे, पण वाऱ्या केल्या म्हणून वारकरी झालं. हा मार्ग वेदबोधित आहे. वैष्णव हे नाव वेदात आहे, म्हणून या मार्गाला वरला मार्ग म्हटलं.
तिसरं कारण, हा थोर पुरुष स्वीकृत आहे. हा कोण्या जातीचा नाही, हा कोण्या धर्माचा नाही. यात मुस्लिमही महात्म्य होऊन गेले. तुम्ही कोणी सांगा, सगळेले इथं अधिकार आहे असा वारकरी पंथ आहे. पंथ अनेक आहे, इथं कोणतीच अट नाही. यारे यारे, याती भलत्या, नारी नारी नर, कोणी या. सकळास येते आहे अधिकार, सकळास येते आहे अधिकार. कलियुगी उतार हरीच्या नामे, कलियुगी उतार हरीच्या नामे, कलियुगी उतार विठ्ठल विठ्ठल मनावे डोळेरा, विठ्ठल विठ्ठल मनावे डोळेरा, विठ्ठल सकळाशी आहे अधिकार, इथं सगळे नाही यावं म्हणून हा पंथ श्रेष्ठ आहे. चौथं कारण, हा पंथ सफल पंथ आहे. म्हणजे या मार्गानं गेलेले संत आनंदानं राहिले. कोणी साधूचं चरित्र पहा, पुरावे आहेत. साधू संत गेले आनंदी, हरिनामी झाले. तुका म्हणे खातो आनंदाचे, नका तर फळू. भरपूर प्रमाण देता येतील. या मार्गानं गेलेले संत आनंदानं राहिले. पण याच्यावर जरा संशय शंका येतात. सांगा, ज्ञानोबाराय काय आनंद भोगला? त्याच्या खायच्या अन्नात शेण कालवलं. 7 वर्षाच्या मुक्ताबाई गल्लीमध्ये मारलं. नाथरायाच्या अंगावर थुकले. कोणीच आनंदात नाही. जगद्गुरु तुकोबारांना चालू कीर्तनात मारलं बाबाजी, तरी मारणाऱ्याच्या घरी जाऊन त्याचे हात दाबून दिले. तुम्ही मारून पहा बरं मले, मी दाबूनच देईन. लक्ष द्या, सगळेच दुखात राहिले. आणि अजूनही आता आम्ही दिसतो ना तुम्हाला, आम्ही काही फार सुखात नाही. काही जेवढे नास्तिक आले विरोधक नसतील तेवढे आम्हाला आहेत. आता हे बाबावर प्रेम आहे म्हणून एवढे लोक आहेत, नाही तर आमचं कठीणच आहे. हो, तरी सांगतो तुम्हाला बाबा, तुम्ही म्हणजे तुमची सेवा आहे, पूर्वजांची सेवा आहे, तुमची सेवा आहे, म्हणून तुमच्या पाठीमागे एवढा समाज आहे. आणि जराशी अशी असली 10-12 असे लमक लुमक, तर त्याच्याकडे लक्ष नका दे जा. कारण कसं असते, मी सारा 5 राज्य फिरतो, काही काही गोष्टी बोला नाही लागत मला. आता इकडचं काय माहीत नसते. मग फक्त एवढं सांगतो, चांगल्या रोडले गतिरोधक असतातच. हो, कारण गाडी सण चाललीच नाही पाहिजे, गुतत गुतत. हा, त्या गतिरोधक जर आला की अशी ब्रेक दाबत जा, त्याच्या उरावून नेत जा, पण पुढे जात जा. मी लहान भाऊ आहे तुमचा,
मी हे बोलले पण खरं सांगतो तुम्हाला एवढं मोठं चालवणं बाबा आम्हाला 2च लेकरं 2 रंगाचे सांभाळता येत नाही तुम्ही 400 लेकरं सांभाळता तुमची धन्य आहे. हे रेल्वेचे डबेच वळण आहेत हे प्रत्येकाच्या अंगात वेगळं वेगळं रक्त आहे कोणी कोण्या कुळातला कोणी कोण्या कुळातला कोणी कोण्या कुळातला हे एवढं चालवणं सोपं नाही बोलायला सोपं जाते पण ज्यानं करावं त्यालेच समजते 2 रंगाचे घरी इमानदारीनं आम्हाला घरात असं वजनात सगळा संसार आमचा घरच्याच्या भरोशावर काही माझी पोरगी एवढीच आहे तिला लघवीचा आजार होता मग मी ना होमिओपॅथिक डॉक्टर जाऊन गेलो साबुदाण्याच्या गोळ्या असतात ते मग त्या डॉक्टरनं दिल्या त्या डब्या साहेब माई मान दुखी मी माई मान दाखवली डॉक्टरनं मला दिल्या साबुदाण्याच्या गोळ्या मी ना 2.5 महिने घेतले फरकच नाही पोरी नाही घेतल्या तिचंही बदनाम होय एक दिवस राग उठलो त्या डब्या पाहिले मी गोळ्या घेत होत्या मग लक्षात आलं बाबा मा बायकोनं मा पोरीच्या लघवीच्या गोळ्या 2.5 महिने मला दिल्या पण मा मान दुख्याच्या तिले दिल्या कधी थांबीन विचार करा तुम्ही पण काहीच नाही म्हणा लागलं असंच आहे 2 लेकरं 1 बायको तरी इतकं कठीण असते हे एवढा मोठा कारभार सांभाळणं सोपा नाही गतिरोधक येतील जातील त्याच्या नांदी लागायचं नाही तुमच्यावर संत गोरोबा काकाची कृपा आहे तुम्हाला कोणाचीच गरज नाही आणि एवढे प्रेम करणारे लोक आहे मग आम्ही पंक्तीत वाळणारे पाहिले तिथं कमी नाही काम करणारे कमी नाही म्हणजे हे तुमच्यामुळे नाही हे संत गोरोबा काका बुद्धी देतात आणि तुमच्या पाठीमागे उभे राहतात सर्व संत दुखीच राहिले पण सगळेच सांगतात आम्ही आनंदानं राहलो मग असं कसं याच्यावर कोणी म्हणेन महाराज तुमच्या अंगावर थुकले तरी म्हणता आम्ही लाडू खातो आम्ही आनंदानं राहिलो हे खोटं आहे लक्ष देऊन ऐका काही काही लोक आमच्याकडे बोट दाखवतात तुमची मजा आहे म्हणतात खरंच मजा आहे फिरून पहा आमच्यासारखं वानर कमी फिरतात आमच्यापेक्षा सोपं नाही आहे महिना एकदा घरी गेलो तर मा पोरानं मला ओळखलं नाही बाबा हो पहिले गाडी नव्हती बसनं फिरो मा पोऱ्या वट्यावर उभा गुरुजी मला पाहिलं मग मला पाहिल्यावर त्यानं पळत यावं पप्पा आले मा पोऱ्या मला पाहून करे माव बुवा आला म्हणे त्याची आई घरातून म्हणे कोणता बुवा आला रे म्हणे नारळावाला आला आमच्या थैली चिक्कू नसते डाळिंब नाही शेप नाही कधी पहा तुम्ही नारळ 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 2.5 पोते झाले नारळाचे फोड्याले बसलो बाबा दोघं नवरा बायको म्हटलं हिवाळा आहे लाडू करू रट्टा मारला दही बुक्का दही एकही सुद्धा नाही लोक म्हणता मजा आहे काही मजा नाही बापू दोघांचा वाद मला म्हणे बसलो वज वागवत म्हटलं मी काय नारळात घुसलो म्हणे मग वाजून पाहिलं काय झालं त्या दिवस पासून मी आता कधी नारळ भेटो पहिले वाजवतो मग घेतो हा लक्ष द्या पाहू हा मार्ग जर श्रेष्ठ आहे लक्ष देऊन ऐका पटकन बोलता आता पटपट बोला लागते आपल्याला हा मार्ग जर श्रेष्ठ आहे मग या मार्गातल्या संतांनी दुःख का भोगलं दुःख कधी येते माऊली आपलं जर पाप असलं तर आपल्याला दुःख येईल बरोबर आहे सांगा ज्ञानोबारांनी काय पाप केलं माझ्या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत 1-2 दिवस कल्प एवढी साधना मग पदरात दुःख आलं का तुकोबारांना विचारा तुकोबारांना तुम्ही काय पाप केलं दिनरजनी हाची धंदा गोविंदाची पवाडी रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत रात्रंदिवस भजन केलं आणि तरी पदरामध्ये दुःख आलं असं का झालं नाही लक्ष देऊन ऐका देवानं साधूले दुःख दिलं नाही संत गोरोबा काकाचं जीवन तुम्ही सगळेले माहित आहे दुःखच दुःख होतं ते दुःख भोग्याले पंढरपूर सोडून 13 मध्ये येऊन राहावं लागलं त्या देवाले
महाराजांवरचं दुःख स्वतः भोगायला आले, मग दुःख दिलं का हे नाही समजत. का दिलं दुःख थोडक्यात सांगतो मी, बारकावा. दुःख देवानं दिलं नाही, संतांनी देवाला सांगलं, देवा आम्हाला दुःखात ठेव. जाते म्हणती महादुःख, ते भक्ताशी भगवंत स्वरूप देख. जाते म्हणती परम सुख, ते आवश्यक भगवंत. नाथबाबा म्हणतात, ज्याला महादुःख म्हणतात ते महादुःख खऱ्या साधूले देव आहे. श्री संत सद्गुरु सखाराम बाबा आई मुक्ताईचे दिंडी चालक, तपस्वी संत सखाराम बाबा सांगायचे, दुःख हे परमार्थाची जननी आहे. दुःख देवाची माय आहे. दुःख देवाला जन्म देते. कसं काय महाराज? दुःखामध्ये देवाचा आठव आहे आणि सुखामध्ये देवाचा विसर आहे. पांडवांच्या जवळ दुःख होतं, मागे पुढे उभा कौरवाजवळ सुख होतं. देव नव्हता, देव पांडवांच्या बाजूने होता. तुम्ही मी आपण पाहतो, आपल्याला देवाची आठवण कधी येते? आमच्या गावात एकानं शेत पेरलं, पाऊस पडला. मग मी बोललो, म्हटलं काका काय पुण्य हो, पेरणं झालं आणि पाऊस आला. मग त्यानं म्हणावं देवाची कृपा, संताची कृपा. मला म्हणे मग हे काय टाळ ठोकणार? हो बा, शात्यावर गोटा ठेवून पेरलं, शात्यावर. मला म्हणे हो. मी देवाजवळ गेलो, म्हटलं देवा यानं माई जिरोली. देव म्हणे टेन्शन घेऊ नको शिव्या, मी त्याची जिरोली. जे देवानं बटन दाबलं भाऊ, पाणी 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 पाणी, सकाळी पाणी, दुपारी पाणी, संध्याकाळी पाणी, जिकडे तिकडे. उडदाले कोंब, मुंगाले कोंब, कापसात कोंब, ज्वारीले कोंब, सोयाबीनले कोंब, मक्यात कोंब, कोंबच कोंब कोंब. मग त्याला भेटलो मी, राम 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 राम. बरं आहे काय महाराज, तुमच्या देवानं बरं नाही केलं. पहिले रे शात्यावर गोटा ठेवून पेरलं, म्हटलं आता बाबडीचं खोळ ठेव आणि त्याच्यावर मला ठेव. दुःख हे परमार्थाची जननी आहे. दुःख देवाची माया आहे. दुःखात देवाचा आठव आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे. ए देवा तू सुखात राह, आम्हाला गर्भवासाले घाल. मातेची उदर कुहरी, पचोनी विष्टेच्या दाथरी, उकडोनी मातेची उदर कुहरी, पचोनी विष्टेच्या दाथरी, उकडोनी नवमासवरी, जन्मोजन्मोनी मरती. विष्टाले पचहूकडे, नाकी तोंडी कुर्मी किडे, गर्भवासाचे दुःख गाढे, कवना पुढे सांगावे. मागलं दुःख का? दुःखात देवाचं भजन होते. वारकरी पंथ असा आहे की यातल्या संतांनी देवाला दुःख मागलं म्हणून हा पंथ श्रेष्ठ आहे. या जगाव कसं हे शिकवलं. हे इथं राहतात ना लेकरं, यायले हे शिक्षण आहे. माणसानं कसं माणसासारखं जगाव हे शिकवतात. वरम ही नरके वासो न तू दुश्चरिते गृहे, नरकाछियते पापम कुगृहे परिवर्धते. वार करेल ज्याच्या गळ्यात माळ आहे ना त्याला नियम सांगला. वरम ही नरके वासो, नरकात जा म्हणतात. कोण? माळकऱ्यानं. खोटं नाही बोलणार. वारकऱ्यानं नरकात जाव. पुढे बा काय म्हटलं? न तू जाऊ नको. कुठं? दुश्चरिते गृहे. ज्या घरात वैष्णव नशीन, माळकरी नशीन, एकादशी कळत नशीन त्या घरात जाऊ नका, तिथलं पाणी पिऊ नका. किती मोठा नेता असला, मंत्री असला तरी त्याच्या घरचं पाणी नका पिऊ, त्याच्या घरात एकादशी कळत नशील तर. आपण लय मोठ्या मंत्र्याची माणसं आहोत, ध्यानात ठेवायचं. मी तर कोणालाही सांगून राहिलो, कोण्याही गावात गेलो की सांगतो, अरे बापू हो, कोण्या नेत्याचा कार्यकर्ता झाल्यापेक्षा विठोबाचा कार्यकर्ता होय, आमचा देव तुया सांभाळ करी. मग
तुझ्यावर संकट आल्यावर तो तुझ्या फोनही उचलणार नाही. आमचा पंढरीच्या विठोबा तुझ्या मनात आलं की तुझ्या संकटात धावत येईल बापा. कर या सप्ताहात काम, वाळ पंगत. हो, मूर्खाच्या सावलीतही उभं राहू नये हे आपल्याला शिकवलं. सज्जना संगती धरावा उपवास, सज्जना संगती धरावा उपवास, सज्जना संगती धरावा उपवास, सज्जना संगती धरावा उपवास. जनाचा घास शिवून आहे, दुर्जनाचा घास शिवून आहे. संगती धरावा उपवास, सज्जना संगती धरावा उपवास. सज्जना संगती धरावा उपवास आणि दुर्जनाचा घास शेवू नये. वैष्णवाले नियम आहे, खाऊ नये बाहेरचं. फक्त गरम भजे असले तर चालतात. काय खरं आहे ते बाहेरचं अन्न. हा पावर तुम्ही ते करणारे हवा म्हणतातच, तंबाखू खातात बाबा ते. तोच हा डबल बेसना. आणि हे लोक असे भजे खातात आणि घरी आमच्या बायले म्हणतात तुला हॉटेल सारखे येत नाही, तुम्ही असे करत जा. घे रे घे ना. मले एका पोरानं व्हिडिओ दाखवला बुवा फेसबुकवर. त्या फेसबुकवर व्हिडिओ दाखवला, एक जण वळे करे. मग वळे असे दाबतात की वळे करायला दोन हात, त्याचा हात अठून तुटेल, तो असा करे. खरंच पाहिला मी ना. काय हे शिकवलं, बाहेरचं खाऊ नये हे शिकवलं. मराव कसं हे शिकवलं. हा मग मेल्यावर कसं न्याव. तुमच्याकडे माणूस मेला की कशात नेतात? गाड्यात, खांद्यावर. किडी काय म्हणतात इकडे? तिरडी. हा कशाची आहे ते? बांबूची. मग मस्त आहे. हा गावगावी लोखंडी स्टीलच्या आणल्या चालत नाही, बांबूचीच पाहिजे. किती बांबू आणतात बाबाजी? 4 आणतात काय? म्हणजे बुडान बुडी एकखट्ट्या नेतात. काका लांब लचक 2 बांबू असले की काम झालं. हा 2 आणले लांब, 6.25 फूट ठेवायचे. माणूस पाहून एवढे बाबा असले 6 फूट ठेवले, बाकी वर राहतात त्याचे करतात तुकडे, कामठी करतात. किती कामठी करतात तुमच्याकडे? 5, 7, 3 तर मडक्यालेच पाहिजेत. मडकं नसते का इकडे? कामठी 9 करतात, 5 करतात, 7 करतात, 9 घ्यायचे. 9 2 येऊ बांबू, कामठी 9. एक अशी ठेवा, एक अशी, एक अशी, एक अशी. 9 आणि 2 11. त्या 9 कामटीले गाठ नाही पाळत. कोण बांधते बाबा? गाठ पाडतात का बाबा? त्याला अशी आडी मारतात.
बरोबर आहे ना? हा, विचारा. जुन्या लोकांना माहित आहे. आता कोणी बांधायला लागलं, कोणाला जमत नाही. मी मागात बांधून पाहिलं गुरुजी एक दिवस. ते सारखे माणसं असले उचलेले तर ते सारखं चालते. ते उचलणारे खली बोली खली बोली खली बोली हो म्हातारं खाली आलं. हा, तसं नाही चालत. बांधलेले हे जुने लोक हे गाठना पाडत आडी मारत. आडी ते जे तिरडी आहे त्याला अशी आडी मारतात. अशी आडी घेतली की पुढच्या कामठीवर नाही नेत. कुकडे नेतात बाबा, क्रॉस नेतात. या तुकड्यावरून इकडे असं नेतात. हे चिन्ह डीपी वर असते, खतरा धोका. दोन येऊ कामटा 9 9 2 11. 9 कामटीले 18 आळ्या. आळ्या एकूण 9 एकूण 9 9 9 18 न 11 29. 3 कामटा असतात मळक्याने. मळकं असते ना, ते एका बाजूनं असं करतात. एक बाजू घासतात है ना बाबा, आणि एक बाजू 29 आणि 3 32. उचलेले किती झाले? 1 3 5. मेळा 25चा आणि 36 तत्वाचा मूळ हरी. हिंदू माणूस मेला की असा नेत जा बाबा. टाइम झाला काय? काय फेकतात तुमच्या इकडे? एवढा बागायती भाग ते मुरमुरी फेकतात आहे ना, अजून चिल्लर असते. काय मला सांगाही वाटत नाही. मग आमच्या भागामध्ये कोणी मरो इमानदारी बुवा. 500च्या नाही. बाबा तुमच्याकडे मुरमुरे फेकतील, आमच्याकडे हिवाळ्यात कधी कोणी मेलं ना, आम्ही काजू बदामचे लाडू, मेथीचे, डिगाचे. तुम्ही जे फेकता तेच आम्ही फेकतो. काही फरक नाही. मुरमुरेच फेकता. काऊन फेकता माहित आहे का तुम्हाला? नाही. त्याच्यासाठीच मला आणलं बाबाने. मला म्हणत मागच्या वर्षी तू अपुरं राहिलं, यंदा ये. हा, डबल नसते कोणी इथं. मी बाबाला म्हणू, बाबा मी 2 दिवस मुक्कामी राहतो, टाळ घेतो, कीर्तनात उभा राहतो, मला बोलवू नका. या यादीमध्ये तुम्ही पा मावयाचं कोण आहे. काल झाले श्री गुरु प्रेममूर्ती अमृत बाबा, उद्या श्री गुरु ज्ञान सिंधू संदीपन बाबा. खरं सांगा, या अशा दिग्गज महात्म्याच्या मधामध्ये मी शोभतो काय? फक्त हे बाबाचं प्रेम म्हणून इथं लेकरासारखं उभं राहिलं. माहीत होतं उभं राहिल्यावर संत गोरोबा काका बुद्धी देतीन आणि मी बोलीनच. हे कृपा असते. एवढ्या दुरून 500 किलोमीटरहून मला बोलवलं. मी गर्वानं भागातून निघलो, जो भेटला त्याला हात देव. तो म्हणे काय? तेरले चाललो. इतर गावले कीर्तन करणं आलं काय? इथं कीर्तन करणं अशी कॉलर अशी होती. मग इथं काय साध्या सुद्धाचा नंबर लागते का? हे वजन आहे आमचं. जे आहे ते मनातलं बोलणारा बोय. मी भोळा भाळा आहे, मनात नाही ठेवा. जे आहे ते बोलतो निप्पक. हा, लक्ष देऊन ऐका. बाबा मुरमुरेच फेकतात आमच्या इकडे. काऊन फेकतात? जीवनभर तुम्ही मी सगळे लोक 3 गोष्टीसाठी तळमळ करतो. एक अन्न, दुसरी धन आणि तिसरी मान. मग गेलेल्या माणसाला अन्न देतात, बांधून देतात का तुमच्याकडे सोबत? 20 देताना काय काय देतात बाबा? ज्वारी. कुठपर्यंत नेता हो बाबा? 20. तिथं गेलं की सोडलं की काय करतात? मागचे पुढे पुढले. बरोबर आहे. अधिक काय करतात? ते अन्न टाकलं की त्याला डाव्या पायाचा अंगठा लावा. का? जी व्यक्ती गेली, आपल्यासाठी इस्टेट गोळा केली, मग ते मायेत गुत्ते म्हणून ते अन्न टाकाव. स्वतःचा मुलगा म्हणते बाबा निघा आता, बस झालं, रुंगाई करू नका, निघ. अन्न दिलं. हा,
लाया फेकल्या, लाया बोलले तुम्ही. बीज फोडून केली लाही, आम्हा जन्म मरण नाही, मुक्तीचं प्रतीक आहे लाही म्हणून दिलं अन्न. दुसरी गोष्ट धन. धन म्हणजे सोनं, धन म्हणजे चांदी, धन म्हणजे पैसा, धन म्हणजे असे लेकरं पोटी येणं, हे एक धन असते. मग गेलेल्या माणसाला सोनं देतात. तुमच्याकडे सोनं देतात ना, एक अंगठी एक गोप आहे ना माय. हा हा, अंगठी जर बुड्याच्या हातात राहिली की ह्या रडता रडता कसा टुकू टुकू पायावा, कसा मुठू मुठू बोलावा. तुम्हाला जमलं ते. अंगठी नाही देत, गोफही नाही देत, पण सोनं देतात. एक सोन्याचा मणी तोंडात घालतात. का घालतात ते तोंडात सोनं? जीवनभर त्या बाया म्हणतात लय सोनं सोनं करस रे, घे सोनं. सोनं देतात. चांदी देतात. चांदी तुमच्याकडे देतात का? चांदी देतात बाबा. त्याला पहिले मरावं लागते मग समजते. चांदी देतात. तुम्हाला माहित नाही? तुम्हाला माहित आहे काय? नाही. या मायले माहित आहे. त्या या आईच्या मागची माय, याही मायले. माय तुला चांदी दिली नाही का माय तुझ्या मालकाले? आई चांदी दिली काय? हा, ज्या बाईचा मालक गेला तिचं जोडव देतात. ते बाई म्हणते लय त्रास दिला रे, घे बापा. सोनं दिलं, चांदी दिली. तिसरी गोष्ट पैसा. बरोबर आहे ना बाबा? हा घे रे. हा, एकही 50चा निघत नाही गुरुजी त्यात. आपण नशीबवान आहे. हा, आमच्या महाराजांच्या अंगावर नोटा उधळल्या असं मन भरून आलं. हे परमार्थातली श्रीमंती आहे आमची. हा, मग हारपा ना आमच्या गळ्यातली हारपा. लोकाईली एकच दार पडते लग्नात. आम्ही रोजच हार घालतो, रोजच नवरदेव. एवढे फटाके तर लग्नातही नाही फुटले माया. मला भेव वाटे का धोतर पेटीन काय, धोतर पेटीन काय. मी मागे पाहू. काय आनंद आहे गुरुजी आपला. हा, लय पुण्य करलाय आपण जन्मोजन्मी. हो, गंज पडला गंज फुलायचा. सोनं देतात, पैसे देतात चिल्लर. चौथं धन हे लेकर आहे. मग 2 मुलं असले की एक म्हाताऱ्यासोबत अग्नीत टाकतात, एक म्हातारी सोबत नाही. काय देते तुमचा मुलगा तुम्हाला? काय देते? मांडी. बोलत जा. खांदा. पाणी. काडी. आणि 5वी गोष्ट काय देते शरीराचं? तो जोरानं सांगा महाराज लोक. जोरानं सगळे. केस. किती कमावलं बापानं काय दे सांग त्याले? बाबा बरोबर बोललं ना. किती किती केलं काय भेटणार आहे आपल्याला? काय सांगाव बापू. आपल्याला खरं धन भेटणार आहे ते धन सांगतो. विठोबा रखुमाई
क्या बात जय हो नाही या आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागती गोडा. काय बोलाव देवाची शपथ घेऊन सांगतो काय वर्णन करावं म्हणजे बोलवल्याच जात नाही. घाम घाम नितर तेव्हा लोकांना वाटते का हाय येऊन पाय कसं आहे तर मग 75 वर्षाचा म्हातारा 18 वर्षा माणसारखा 18 वर्षाच्या पोरासारखा. हे पावर आली कुठून तठून आली ऊर्जा हे आती घुसली. चॅनल नसते तर मग मी नाही दाखवलं असतं आबाले पण काय सांगू आता. संत आले वरल्या दिंड्या आपला मार्ग वरलाय. मी वरल्या शब्दावर महिनाभर बोलू शकतो. संत आले वरल्या दिंडी हाती खुरक्या काखेत मुंडी. खुरक्या म्हणजे चिपड्या. दाखवा बाबा हाती खुरक्या ह्या खुरक्या काखेत मुंडी विना शिस्तीत विनेकरी आहे. पहा तुम्ही उजव्या खांद्यावर आहे काखेतच आहे हाती खुरक्या काखेत मुंडी. संत आले वरल्या दिंडी. कुठंच अशी त्रुटी नाही. तुम्ही पहा नाही तर कठीण असते. बऱ्याच काही ठिकाणी विना घ्यायला जीन्स पॅन्टवाला मा संग मी म्हणत तू काय लिहाय साऊंडवाला भाऊ आहेस का रे म्हणे नाही. म्हटलं चोपदार आहे का म्हणे नाही.
म्हटलं मृदंग वाजवता म्हणे नाही. म्हटलं तू करतं काय म्हणे मी देव टेम्पो वाजवतो. म्हणजे याला विना म्हणतात. याची त्याला अक्कल नाही, त्याच्या गळ्यात विना असते. आमचे महाराज नाशिक जिल्ह्यातून बोलवले बाबानं विना घ्यायले. संत आले वरल्या दिंडी, हाती खुरक्या काखीत मुंडी. काहू एवढ्यानंच तुमचा मार्ग वरला आहे काय? नाही. अभंग पंढरपुरे वरले होडी आ पंढरपुरे पडले ओढा आ पंढरपुरे पडले ओढा आ पंढरपुरे पडले ओढा पंढरपुरे पडले पंढरपुरे पडले पंढरपुरे पडले मोठक्या परिसदांगड गोड मोठक्या परिसदांगड गोड मोठक्या परिसदांगड गोड मोठक्या परिसदांगड गोड पंढरपुरे पडले ओढा जाणे जाणे दब बाबा पंढरपुरे पडले ओढा मोठक्या परीस धांगड गोड. पंढरपुरात होड पडली म्हणजे शर्यत लागली, पैज लागली. त्यामध्ये निर्णय आला मुटक्यापेक्षा धांगड गोड. मुटकं म्हणजे काय, धांगड म्हणजे काय. 11 वाजून गेले म्हणून एकाच मिनिटात सांगतो. मुटकं म्हणजे ज्यामध्ये लपून साधना करतात, लपून मंत्र देतात, त्या पंथामध्ये त्या पंथाला मुटका पंथ म्हणतात. वारकऱ्याचा मंत्र लपून नाही, उघडा मंत्र जाना. राम कृष्ण हरी म्हणा, आपला मंत्र उघडा आहे. आपली साधना हे उड्या मारणं. ज्ञानोबा तुकाराम वारकऱ्याची साधना. देवाचं नाव संताचं नाव घ्यायचं, उड्या मारायची हे साधना. व्रत एकादशी, पर्व विशेष भागवत धर्मी, नृषीय जयंती रामनवमी, वामन जयंती जन्माष्टमी, उत्तम महाशिवरात्री हे आमचे पर्व काळ आहे. बापू हा मार्ग चांगला आहे, एवढंच यातून सांगितलं. सांगायसारखं भरपूर आहे म्हणून 2 चरण झाले. मी नेहमी सांगत असतो 4 एकर वखरल्यापेक्षा 2च एकर वखराव, पण दाबून हराळ नाही दिसली पाहिजे. हा 2 एकर वखरलं, 2 एकर राहिलं. विदर्भातून आलो म्हणून वचन देतो, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. ही सेवा भगवंताच्या चरणी, संत गोरोबाबांच्या चरणी अर्पण करतो. सर्व मायबापांना जाहीर माफी मागतो. आदरणीय पूजनीय आमचे रघुनंदन बाबांनी मला या ठिकाणी बोलवलं, त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो. सर्व आदरणीय आमचे अरुण गुरुजी कदम, मृदंगातला वाघ माणूस, ज्यांनी कीर्तनाला गोडवा आणला. हो, खूप कला आहे.
तुमच्या भगवंताची कृपा त्यांच्यावर अशीच गोरोबा काकांची कृपा राहो. त्यांच्या हातून हजारो विद्यार्थी घडले, अजूनही घडत राहो अशी गोरोबा काकांच्या चरणी प्रार्थना करतो. ही सेवा काकांच्या चरणी अर्पण करून सर्व वंदनीय पूजनीय महात्मा लोकांना मी वंदन करतो आणि संतांच्या नामाचं जयघोष करतो. ज्ञानेश्वर